माझी यूट्यूब फॅमिली. कधी-कधी कॅमेरासमोर ठेवते, व्हिडिओ शूट करते, मनापासून एडिट करते आणि मग जेव्हा व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा मनात एकच प्रश्न असतो. हा व्हिडिओ कुणी पाहणार आहे तरी काय? व्ह्यूज कमी आले की मन खचतं. कधी वाटतं आपल्याला हे जमणारच नाही. कधी वाटतं आपण एवढी मेहनत का करतोय? आणि सगळ्यात कठीण क्षण कोणता आहे माहिती आहे? जेव्हा आपण स्वतःलाच सांगतो, "बस, आता नको करूस." पण दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन हाती घेऊन कॅमेरा ऑन करतो. पुन्हा नव्याने सुरुवात करतो. कारण स्वप्न छोटं असलं तरी ते आपलं असतं ना. आणि मग सुरुवातच करण्यामागचं कारण. यूट्यूब सुरू करताना मला असं वाटलं होतं, आपण चांगला व्हिडिओ बनवू, लोकांना आवडेल, व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर्स वाढतील आणि हळू सगळं छान होईल. पण खरं सांगायचं तर यूट्यूब म्हणजे फक्त व्हिडिओ अपलोड करणं नाही बरं का. त्यामागे खूप काही असतं. विषय शोधणं, काय बोलायचं याचा विचार करणं, कॅमेरा लावणं, कधी घरातली कामं सांभाळून शूटिंग करणं फार अवघड आहे. कधी वेळ मिळत नाही, कधी शूट केलेला व्हिडिओ आवडत नाही, असे बरेच प्रश्न पडतात. पुन्हा शूट करावा लागतो आणि मग एडिट. त्यानंतर मोठा टास्क, थंबनेल, टायटल, नंतर डिस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग अपलोड करायला टाकावं लागतं. आणि शेवटी, शेवटी तर किती व्ह्यू आलेत? कोणीतरी कमेंट केलं का? असं होतच नाही. कोणी सबस्क्रायबर केले आपलं चॅनल सबस्क्राईब केलं का? तर नाही. ही वाट पाहणं सुद्धा एका वेगळं स्ट्रगल आहे बरं का. व्ह्यूज कमी आले की काय होतं? पहिल्या व्हिडिओंना कमी व्ह्यू आले की आपण स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतो. तिच्या व्हिडिओला किती व्ह्यू आले, इतके व्ह्यू आलेत, त्याला एवढे सबस्क्रायबर्स झालेत, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग मनात येतं, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? पण आता मला एक गोष्ट समजली आहे. आपण दुसऱ्यांचा चॅप्टर 20 पाहून आपल्या चॅप्टर 2शी तुलना करत असतो. आणि हीच सगळ्यात मोठी आपली चूक असते. प्रत्येक वेळ वेगळी असते. कुणाचा प्रवास लवकर सुरू होतो, कुणाचा उशिरा यश मिळतं. पण म्हणून आपला प्रवास कमी महत्त्वाचा होत नाही. घर आणि यूट्यूब करणं बाहेरून खूप सोपं दिसतं. फोन काढला, शूट केलं, असं अजिबात होत नाही. अपलोड करायला आणि ते अपलोड झाल्यानंतर त्यानंतर पण खरं आयुष्य तसं नसतं. घरची कामं असतात, कुटुंब असतं, स्वतःसाठी वेळ काढणं कठीण असतं. कधी घरात सगळे झोपलेले असताना आपण एडिट करत बसतो. कधी सकाळपासून काम करून थकलेलो असतो. तर कधी मनात एक आवाज असतो, आजचा व्हिडिओ राहायला नको. कधी वेळ नसतो, कधी एनर्जी नसतं. पण स्वप्न भरपूर असतं आणि कदाचित स्वप्नच आपल्याला पुन्हा उठवतं. असं वाटतं आपण करूया. लोक काय म्हणतील? सुरुवातीला सगळ्या गोष्टींची भीती वाटत असतं. व्ह्यूजची, लोकं काय म्हणतील याची, काय यूट्यूब करतेस? किती व्ह्यूज येतात? यातून काय मिळणार आहे? असे बरेच प्रश्न. कधी-कधी आपण स्वतःच आपल्या स्वप्नांवर शंका घ्यायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात आली, लोक तुमच्यासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करणार नाहीत. लोक तुमच्या अपयशाची जबाबदारी घेणार नाही आणि तुमच्या यशाचा आनंदही कदाचित तितकाच घेणार नाही. मग आपल्या आयुष्याचा निर्णय लोकांच्या मतावर काय घ्यायचा? कधी-कधी डिमोटिवेशन होतं यूट्यूबमध्ये. काही दिवस असे असतात, कॅमेरासमोर ठेवून काही बोलावसंच वाटत नाही. कंटेंट सुचत नाही, एडिटिंग करायला कंटाळा येतो आणि मन म्हणतं, आज राहू दे. पण एक दिवस राहतो, मग दुसरा आणि हळूहळू कन्सिस्टन्सी तुटते. म्हणून आता मी स्वतःला एकच सांगते, मोटिवेशनची वाट पाहू नकोस. कारण मोटिवेशन रोज येत नाही,
पण डिसिप्लिन ठेवला तर आपण रोज थोडं 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 पुढे जाऊ शकतो. कधी मनापासून काम करू, तर कधी मन नसतानाही काम करू. कारण स्वप्न फक्त उत्साहाच्या दिवसात नाही, तर कठीण दिवसातही आपणच जपावं, असं मला वाटतं. आणि आपण यूट्यूब करत असताना भरपूर अशा चुका करतच असतो. या चुका मीही करत असते. कधी आपला व्हिडिओ परफेक्ट येत नाही, कधी उशिरा अपलोड होतो, कधी दुसऱ्यांशी तुलना केली, कधी व्ह्यूज कमी आले म्हणून निराश झाले. कधी वाटलं की आपल्याला हे जमणारच नाही. पण आता मला वाटतं, चुका झाल्या म्हणून काय? प्रवास थांबायचा नसतो. प्रत्येक चुकीने काहीतरी शिकवावं, काहीतरी नवीन आपण क्रिएट करावं. एक व्हिडिओ चांगला नाही झाला तर ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तोच व्हिडिओ बघून आपण सुधारणा करायची. चांगला थंबनेल झाला नाही म्हणून काय झालं? पुढच्या व्हिडिओला चांगला थंबनेल बनवायचा. व्ह्यूज कमी आहेत, कंटेंट सुधारण्याचा पण प्रयत्न करूया. स्वतःला सोडायचं नाही. एक छोटा पण महत्त्वाचा क्षण. कधी-कधी एकदा छोटासा कमेंट येतो. तुमचा व्हिडिओ आवडला. तुमचं बोलणं छान वाटलं. तुम्ही असंच करत राहा. आणि एका कमेंटची किंमत खूप मोठी असते. कारण त्या क्षणी जाणवतं आपल्याला, आपण कुणाच्या तरी दिवसाचा छोटासा भाग झालेलो आहोत. कदाचित माझे हजारो व्ह्यूज नसतील, पण जर माझा एक व्हिडिओ एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देत असेल, तर माझं काम व्यर्थ नाही. चला, भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन. आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.